शेतकरी कर्जमाफीवरून विधिमंडळात विरोधक चांगलेच आक्रमक झाले। विधानसभा आणि विधान परिषदेत विरोधकांनी सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला। यावेळी अजित पवारांनी शिवसेनेला थेट सत्ता स्थापनेची ऑफर दिली। एकत्र येऊन आकड्यांचं गणित जुळवू आणि शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ असं अजित पवारांनी म्हटलंय। मुंबई संकटात असताना महाराष्ट्र मदतीला धावतो, आता शेतकरी संकटात असताना मुंबईनं मदतीसाठी पुढे यावं असं आवाहन अजित पवारांनी केलंय। तसंच यासाठी मुंबई महापालिकेनं आपल्या ठेवी द्याव्यात असंही आवाहन अजित पवारांनी शिवसेनेला केलं। शेतकरी जुलै 2016 पासून आजपर्यंत जोपर्यंत पैसे त्या शेतकऱ्याच्या नावावर जमा होत नाही तोपर्यंत पुढच्या व्याजाचा निर्णय तुम्हाला सरकार म्हणून घ्यावाच लागणार। सन 2016-17 मध्ये थकबाकीत गेलेल्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे, त्यांना कर्जमाफीचा फायदा मिळणार नाही। आता शिवसेना सांगते की 2017 पर्यंत कर्जमाफी दिली पाहिजे। तुम्ही आणा, तुम्ही 62, आम्ही 80-82, चला ठराव मंजूर करून टाकू, होऊन जाऊ दे। त्याच्यामध्ये आपण ठराव केल्यानंतर काय 145 मॅजिक फिगर झाली की काम झालं, पण आहे का तयारी? विकासाची कामं आहेत त्याला कट लागू नये, मग कट लागू नये तर 60,000 कोटी आहेत। यांनी ढोल बजावण्यापेक्षा त्या 60,000 कोटीतलं विचारावं ना, काय मुख्यमंत्री महोदय किती पैसे पाहिजेत? 30,000 कोटी एका झटक्यात चेक देऊन टाकायचा आणि विषय संपवायचा। आणि त्या जेवढं व्याज मुंबई महानगरपालिकेला आता राष्ट्रीयकृत बँका देतात ते व्याज मिळाल्यावर बाकीचा प्रश्न आला कुठं? दोघांचंही काम होईल। आणि शिवसेनेला तर अक्षरशः ग्रामीण भागात डोक्यावर घेतील। अरे सगळे म्हणतील खरंच बाळासाहेबांच्या नंतर उद्धव ठाकरे साहेब, अशा पद्धतीने लोक सांगतील आपला प्रश्न सुटेल, तुमचाही प्रश्न सुटेल, आमच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी त्या ठिकाणी होईल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।